हॅलो नमस्कार मंडळी, मी आरती आपल्या चॅनलवरील नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत थोडं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे, तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इकडे ना सकाळीच माझे कामं चालू होतात, म्हणजे उठलं की सर्वात आधी माझं पहिलं काम म्हणजे दरवाजासमोरचं सर्व झाडू वगैरे मारून घेते। तर इकडे सर्व पसारा उचलून घेत होते, चप्पल वगैरे होत्या ठेवलेल्या तिथं, तर ते सर्व उचलून पहिल्यांदा मी झाडू मारून घेत असते आणि पुसून जे आहे तर ते जेव्हा लादी पुसते ना तेव्हा सर्व पुसून घेत असते। नंतर मग ब्रश वगैरे करून पहिलं काम म्हणजे गरम पाणी प्यायचं, तर ते चालतं इकडे, कारण की गरम पाणी करूनच आपलं बाकीचं काम सुरू होतं। तर मी चहा प्यायच्या 15 मिनिटं आधी तरी गरम पाणी करून पित असते आणि नंतर मग 15 ते 20 मिनिटांनी चहा वगैरे घेते। तर इकडे निवांत बसले होते मस्त गरम पाणी पीत, आणि नंतर लगेचच भांडी वगैरे घासायची होती आणि बरीचशी भांडी झाली रात्रीची होती, कारण की काल आयुष्य पप्पा गेले होते गावी, त्यामुळे मग मुलांचं काही म्हणजे मूड नव्हता त्यांचा, त्यामुळे त्यांच्याजवळच बसले होते। तर मग भांडे वगैरे राहू दिले, सकाळी घासता येते म्हटलं, आणि आंघोळीचं पाणी पण ठेवलं होतं साईडला इकडे, आणि दुसरीकडे कामं पण चालू होती। नंतर मुलं उठले होते झोपेतून, तर मग इकडे अतरण वगैरे उचलून घेत होते, आणि हे खूप कंटाळवाणं काम आहे पण आता आपल्याला करावंच लागतं। आणि मुलं उठल्यानंतर मग हे सर्व आवरून घेतलं मी पटकन, आणि दोन्ही खोल्या इकडे झाडू मारून घेत होते, कारण की पटापट कामं करून घेतले म्हणजे मग आपल्याला पण बरं पडतं, आणि वेळ झाला होता थोडा उठायला आज। आणि इकडे नंतर सर्व किचन वाटा वगैरे आवरल्यानंतर असं काहीसं दिसत होतं, आणि थोड्या वेळाने परत खराब होऊन जातं नाश्ता वगैरे, किंवा मग स्वयंपाक जेव्हा करतो आपण तेव्हा परत तसंच होतं। आणि नंतर मुलांना चहा वगैरे करून दिला, कारण की दोन्ही मुलांचं आवरून झालं होतं, मग त्यांना चहा बिस्किट दिला, आणि सईला दूध देत असते सकाळी, तर इकडे दोघांचं पण चालू होतं, आणि लगेचच मी माझं आवरून घेतलं मग इकडे। आणि सई दाखवते तुम्हाला, इकडे सर्व कपड्यांच्या घड्या करत होती ती, आज तिच्या मागे काम लावून दिलं होतं मी। हे त्यांचेच दोघांचे कपडे होते, सर्व अस्तव्यस्त करून ठेवतात ते, तर म्हटलं आवरते, आणि मी लगेचच पूजेला लागली होती इकडे। सकाळी सकाळी देवाची पूजा झाली म्हणजे बरं पडतं, आणि थोडा आज लेट झाला होता मला पूजा करण्यासाठी पण, तर इकडे कामं वगैरे केली बाकीची, आणि नंतर लगेचच पूजेला लागले होते। तर मस्त अशी इकडे पूजा झाली, आणि आता माझं सर्व आवरून झालं आहे, कामं वगैरे पण बरीचशी आवरलीत, आणि आता म्हटलं चला थोडं नाश्त्याला काहीतरी बनवूया, कारण की मुलांना लागली राहिलीत ती। चला आता तुम्हाला दाखवते मी नाश्त्याला काय बनवणार आहे। आज काहीतरी थोडं छान बनवते, कारण की सई पण थोडी नाराज आहे, त्यामुळे म्हटलं तिसाठी काहीतरी छान बनवूया। चला तुम्हाला दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि मग मी इकडे नाश्त्याला लागले होते, आणि नाश्त्यासाठी आज बनवणार होते छान अशी सुशिला, आणि खूप छान नाश्ता होतो बरं का याचा, मस्त टेस्टी लागतं। तर ह्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिली आहे, तुम्ही नक्की जाऊन एकदा बघा। तर मस्त अशी इकडे नाश्ता रेडी झाला होता, आणि सईला पण म्हणजे आवडते, सई आयुषला दोघांना पण मी नेहमीच करते हे। आणि मुलांचं आज कसं त्यांचे पप्पा गेले होते, त्यांना पण गावी जायचं होतं, तर त्यामुळे त्यांचा मूड नव्हता, त्यांना त्यांच्या आजीकडे जायचं होतं, पण हे लगेच वापस येणार होते, त्यामुळे मी काही मुलांना पाठवलं नाही। तर मस्त इकडे नाश्ता तयार झाला, आणि तिघांनी मिळून पण छान नाश्ता करून घेतला आम्ही। सईला खूप जास्त आवडते व्हिडिओमध्ये येण्यासाठी, तर त्यामुळे मग तिला घेत असते मी नेहमीच। आणि मग नाश्त्याची ही प्लेट वगैरे होते तिथं, ते आयुषकडे लावून दिलं होतं काम मी, तर तो आवडत होता सर्व, आणि मी दोन्ही मुलांना थोडं थोडं काम सांगते, जेणेकरून त्यांना सवय लागते चांगली, आणि आवश्यकच असतं हे सवय लावणं अशा छोट्या छोट्या। आणि नंतर मग आयुषला म्हटलं पाणी देऊ नको झाडांना, तर तो देत होता, कारण की बराच वेळ झाला होता, आणि जास्त उशीर झाला की पाणी वगैरे देणं योग्य नसतं झाडाला, पण सकाळी द्यायचं किंवा संध्याकाळी द्यायचं असतं, पण ही मुलं ऐकत नाही, आता काय करायचं। नंतर किचन वाट्यावरती असा काहीसा पसारा पडला होता नाश्ता वगैरे झाल्यानंतर, तर चहा पाण्याचा नाश्त्याचे भांडे पण होते, तर इकडे पटपट मी तेच आवरायचं काम करत होते। आणि थोडं नाश्ता झाला की कंटाळा पण येतो आपल्याला, कारण की मला तरी खूप कंटाळा येतो बाबा, नाश्त्याच्या आधी मी काय असते ते कामं करत असते, पण मग आज उशीर झाल्यामुळे मला भूक लागली होती, तर मी आधी नाश्ता करून घेतला, नंतर मग कामं करायला लागले होते। आणि मी किचनमध्ये असले की आमच्या सईचं चालतं काही ना काही लुडबुड, मधामधात येते, मी हे करू का मम्मा, ते करू का मम्मा, असं तिचं चालू असतं। तर ती बघा इकडे भांडे वगैरे लावत आहे, तिला राहू दे म्हटलं, पण ती काही ऐकत नाही, तिला करायचं असतं काम। आता लहान आहे तर करत आहे, पण मोठी झाल्यावर काय माहिती काय करते तर। आणि नंतर मग भांडी वगैरे लगेचच घासून धुवून घेत होते इकडं, स्वयंपाक पण करायचा होता, आणि आज स्वयंपाकात मी साधंच बनवणार होते, कारण की आम्ही तिघच होतो, त्यामुळे मग कंटाळा येत होता करायचा। तर आपली खिचडी असतेच, मग साधा स्वयंपाक म्हणजे खिचडी, आणि छान कढीचा बेत होता आज।
आणि ते कुकर लावून दिलं आणि मग नंतर कपडे वगैरे धुवू म्हटलं. कुकर होतपर्यंत इकडे बाकीचे कामं होतात. तर इकडे खूप सारे कपडे होते ते सर्व धुवून टाकले मी. आणि नंतर छान कढी बनवली होती आणि खिचडीसोबत कढी मला तरी आवडते. तर त्यामध्ये मस्त कोथिंबीर वगैरे टाकून खूप छान लागते टेस्टला. तर मस्त इकडे कढी रेडी झाली होती आणि छान मुलांसाठी इकडे प्लेट वगैरे रेडी केले. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि मस्त असं इकडे साधं सिंपल जेवण रेडी होतं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि असं होतं छोटंसं रुटीन माझं. कसं वाटलं ते नक्की सांगा. धन्यवाद. बाय.